नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्याला ट्रॅक्टर म्हटलं की एक जीव की प्राण असतं, कारण शेतीमध्ये जर काम करायचं म्हटलं तर एक अशी वस्तू पाहिजे असते की आपलं सगळं शेतीचं काम झालं पाहिजे। आणि त्या शेतीच्या कामामध्ये विशेषतः म्हणजे आंतरमशागतीची कामं आता झाली पाहिजे असं शेतकऱ्याला वाटतं। आणि त्याचमुळं हा ट्रॅक्टर 2.5 फुटी भारतातला पहिला असा ट्रॅक्टर आहे जो हा एक कार्यरत ठरला आता शेतीमध्ये काम करायला। जे ऊसाला भरणी करण्यासाठी एक सक्षम ट्रॅक्टर आहे, शिवाय 2 बैलाची कामं करण्यासाठी एक सक्षम ट्रॅक्टर आहे आणि छोटी-छोटी सगळी आंतरमशागतीची कामं करण्याला हा ट्रॅक्टर वापरला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांची भरपूर ह्याला प्रतिसाद आणि पसंती आहे। आज आपल्याकडे शेतकरी कराडहून आलेत आणि आपण त्यांचं नाव जाणून घेणार आहे। आज त्यांना आपण डिलिव्हरी देत आहे ट्रॅक्टरची आणि विशेषतः त्यांनी ह्या ट्रॅक्टरवरती सोसायटी केलेली आहे, बँक सोसायटी केलं, पतसंस्था केलेली आहे आणि त्यांच्याकडून थोडा अनुभव जाणून घेऊ की कसं काय केलं तुम्ही। आणि ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे त्यांनी पूर्ण हा व्हिडिओ बघा। आपलं नाव आणि परिचय द्या। माझं नाव बाबासाहेब बाबुराव माळी, मुक्काम पोस्ट 1, तालुका कराड, जिल्हा सातारा। आता ही सोसायटी तुम्ही किती केली आता ट्रॅक्टरवर? आम्ही सोसायटी केली 4,20,000। बरं, काय सोसायटी करताना तुम्हाला अडचणी वगैरे? काय नाही अडचण आली, ट्रॅक्टरला काय अडचणी आली नाही? 4,20,000 तुम्हाला आरामपणे सोसायटी झाली। हातात तुमचं सिव्हिल वगैरे चांगलं असलं पाहिजे, महत्वाचं। आम्ही त्याला कोटेशन भरले 1,15 भरावं लागला मला। आता म्हणजे काय, मार्केटमध्ये भरपूर तुम्ही ट्रॅक्टर पाहिले असतील, हाच काय ट्रॅक्टर म्हणजे काय हा सोनं नव्हे, परंतु भारतातला पहिला ट्रॅक्टर असा आम्ही म्हणतो, बरोबर आहे। पण तुम्हाला हाच का पसंत पडला हा एक विषय? साधारणपणे कसं आहे, माझ्याकडे आहेत बैल। आता हे ट्रॅक्टर म्हणजे बैलांना पर्यायच, ट्रॅक्टर म्हणजे बैलाला पर्यायच। आता आम्ही ट्रॅक्टर नेणार आणि मग बैल विकणार। अच्छा अच्छा, माणसं बैल विकून ट्रॅक्टर नेते ती, पण मी ट्रॅक्टर नेणार आणि बैल विकणार। म्हणजे अगोदर तुम्ही हे अवजार नेणार। आता मी बऱ्यापैकी तुमचं कुंडलला एक गेलाय, ते चव्हाणचं डेमो मी तिथं आम्ही 2दा त्यांचा माझा वरचीवर फोन बी होतो, यार चालते व्यवस्थित, कसं चालतंय। आम्ही एकदा प्रत्यक्ष जाऊन तिथं 4 तास सुद्धा आम्ही उसात ते आणलेत। आता मला अगदी योग्य वाटलं। आम्हाला योग्य वाटत नाही तुम्ही बैल विकावी, परंतु का विकायचं? आता विकायचं म्हणजे बैलाकडे गडीच कोण यायला तयार नाही ना। बैलाच्या मागे याला कोण तयारच नाही ना, त्यामुळे बैलाची शेती उत्तमच आहे, त्याला काय तोडच नाही। किती जरी आधुनिकीकरण झालं तर बैल शेतीला पर्याय नाही। पण आता ही मनुष्यबळ म्हणजे आपल्याच्या जमत नाही, त्यामुळे आता कसं आहे, मग यांत्रिकीकरणाबरोबर आपण चाललं पाहिजे। अच्छा अच्छा, जगाप्रमाणे आपण चाललं पाहिजे। आणि बरोबर आहे, ह्या गोष्टी आपण बी थोड्याशा आत्मसात केल्या पाहिजे। कारण का बऱ्याच शेतकऱ्यांना, म्हणजे तुम्हालाच वाटतं अशातला विषय नाही, बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्याला आता 2 बैल, त्या विषयावर मी बोलायची चर्चा करणंच अयोग्य ठरेल। तर विषय म्हणजे आपला हा बैलजोडी म्हणजे आधुनिक काळातली बैलजोडी म्हणायला काय हरकत नाही, कारण का बैलजोडीला पर्यायच आहे। आता चांगली बैल घ्यायला गेली तर 2 लाख रुपये लागतात, 2 लाख जाते सरासरी। त्या 2 लाख घातले की ट्रॅक्टर येतो आणि दुसरी आंतरमशागतीची सगळी काम होणार, ते महत्वाचं। मशागती आता बैल हाणायची जर माझ्यासारख्याला लावली तर मला काय बैल हाणता येणार नाही, अशा विषय ठरतो। ट्रॅक्टरला कोण बी एखादा ड्रायव्हर असला की जा तेवढं तरी तयार होणार, पण ती बैल घेऊन जा म्हटलं की कोण तयार होणार नाही ना। असं आहे ना, म्हणजे हा विषय तर सरासरी तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करण्याचा। आणि विशेषतः त्यांचे मित्र सहकारी आलेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ पहिली कशा पद्धतीने शेती केली जायची ना आता काय गरज आहे शेतीला। आपलं नाव आणि परिचय द्या। हनुमंत खशाबा माळी, मुक्काम पोस्ट उंडाळे, तालुका कराड, जिल्हा सातारा। जुन्या शेतीमध्ये शेतीचं अशा प्रकारे झालेलं आहे की रासायनिक खतांचा वाढलेला वापर आणि कमी झालेलं कंपोस्ट खत, त्यामुळे शेतीचे जे बैलांचे काम करायचे जे होते ते शेती फुलत नाही। आणि त्याला आता ताकद, म्हणजे बैलांची जरी ताकद असली तरी ती शेती ही करायला कमी पडते। त्याच्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर करून शेती भुसभुशीत करणं ही काळाची गरज आहे। वाढतं रासायनिक खताचं प्रमाण असेल, पाण्याची असणारी प्रदूषित जे काय आहे, त्यामुळे शेतीची जे आहे ते शेती जास्त अशी कठीण होत चाललेली आहे। बरोबर आहे, अगदी बरोबर। खरं तर त्यांनी एक मुद्दा एक मोठा चांगला मांडला की आता आपण जी रासायनिक खतं वापरतो तर ती खतं जास्त न वापरता आपल्या शेतीमध्ये काय होतं, आपण तणनाशक वापरतो। आता तणनाशक वापरल्यामुळे काय होतं की आपल्या शेतीचं बरं मोठं नुकसान होतं, ते आपल्याला लक्षात आता नाही येत आहे, पण कालांतरानं पुढच्या पिढीला होणं पण ते म्हणणार आहेत, बाबा आपली पूर्वजांनी आपल्याला काय बरोबर करून नाही ठेवलं, भरपूर शेतीचं आपलं नुकसान केलं, हे भविष्यामध्ये आपल्याला ठरणार आहे। पण आता त्याला कोण मानायला तयार नाही, हा एक मुद्दा आहे तुमचा, बरोबर आहे।
परंतु शेतकऱ्याने कुठं तर ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. आता हे ट्रॅक्टरचा एक विशेषता तुम्हाला सांगतो, जर एखाद्या शेतकऱ्याकडे जर समजा ऊस असेल, एकर ऊस आहे आणि एकर ऊसाला जर समजा 2,500-3 हजार रुपये खुरपणीसाठी लागणारा खर्च आहे आणि त्यांनी समजा जर 1-2 लिटर डिझेल ह्याच्यामध्ये टाकलं आणि फनपाळी जर ऊसात मारली तर तणनाशक सुद्धा मारायची आपल्याला गरज पडणार नाही. हे एक मुद्दा आपल्याला ह्याच्यातून लक्षात घेण्यासारखा आहे आणि चांगला आहे. तर ही 2.5 फुटी रुंदी असल्यामुळे तुम्हाला खोडव्यात ही अगदी 4-4.5 फुटीमध्ये उत्तमरित्या काम करेल. तुमचे पैसे 2 पैसे बचत होतील आणि जी काही जीवाणू घटक आहेत तणनाशक मारल्यानं शेतीचे नुकसान होतं ते होणार नाही. आणि आता त्यांचेच अजून मित्र सहकारी आपण त्यांचंही थोडंसं नाव वगैरे परिचय जाणून घेणार आहे. माझं नाव संजय बापू माळी, राहणार तासगाव, सांगली. आता ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला काय विशेष वाटतं, असं म्हणजे एक बघण्यासारखं काय घेण्यासारखं काय वाटलं तुम्हाला असं? हे ट्रॅक्टर म्हणजे ऊसात 2.5 फूट असल्यामुळे ऊसातल्या सरीत चालतो. हां, म्हणजे ऊसाची आंतर मशागतीची कामं होतील आणि बैल जोडीला पर्याय आहे ट्रॅक्टर. म्हणजे ऊसात चालणार आहे त्यामुळं हा ट्रॅक्टर आम्हाला आवडला. बैल जोडीला पर्याय योग्य आहे. तर बैल जोडीला म्हणजे आता काय पेरणी आणि वगैरे ऊसात पण जास्त काही काम होत नाही. आपल्याकडे शेती आहे, किती आहे शेती? आपल्याकडे 5 एकर आहे. अच्छा अच्छा. यांची आहे द्राक्ष बाग. द्राक्ष बाग आहे. आमची द्राक्ष बाग आहे. अच्छा, तुम्ही ते आमचे बागा- भाऊजी आहेत अच्छा अच्छा त्यांची अच्छा. करायला. म्हणजे बागेमध्ये तुमची शेती आहे सगळी. बागेमध्ये आता पण हा बागेमध्ये पण तुम्हाला ब्लोअर फिरवण्यासाठी, हो, ब्लोअर किंवा वगैरे बागेतली लावलं तर. तुमच्या अंतर्मशागत करण्यासाठी ह्या गोष्टीला पण तुम्हाला हे उपयोगाला ठरतं. हो. सरासरी एका शेतकऱ्याला मी घेतलेलं विचारलं की त्याचा 1300 तास ट्रॅक्टर चाललाय. बऱ्याच शेतकऱ्याला असं वाटतं की हे ट्रॅक्टर नवीन आहे, घेतल्यानंतर काय. आपल्याकडे 600 उदाहरणं अशी आहेत की 600 शेतकऱ्याची अशी उदाहरणं तुम्हाला देता येतील की एकदम परफेक्टरित्या काम करतो ट्रॅक्टर आणि एकदम व्यवस्थितरित्या काम चालतं. पण त्याला एक असं आहे की त्या ट्रॅक्टरचं जे ट्रॅक्टर त्यांनी खरेदी केला आहे त्याची अवजारही आपल्याकडूनच घेतली पाहिजे आणि त्याची सगळी माहिती पण आपल्याकडूनच घेतली पाहिजे. मस्त तुमच्याकडे सोन आहे. आता तुमचं कसं आहे, त्या ट्रॅक्टरच्या ताकदीच्या मानानंच अवजार पाहिजे. अवजार पाहिजे, हे एक महत्वाचं आहे. कमी एचपीचा अवजार मोठी हा, किंवा अवजार ते लहान ट्रॅक्टर ज्यादा एचपीचा जर असला तर तरी ते ओढत त्याचं, नाही. जुळणारच नाही ना. हं. हे दोन्ही जर व्यवस्थित असेल तरच ते त्याचा रिझल्ट येणार. तरच त्याचा ताळमेळ ताळमेळ लागतो, हे एक लागणार महत्वाचं. नाही. हो. आणि मस्त आपल्याकडे सोनं आहे पण त्याची जर पारख आपल्याला नसेल तर ते सोनं मातीमोल आहे असं समजायला काय हरकत आता नाही. आम्ही साधारणपणे जवळजवळ 15 महिने तुमचा फॉलोअप घेतोय. बरोबर. 15 महिने. मग ह्याच्या अगोदर तुम्ही डेमोही घेतले असतील, कुठे चौकशी केली असेल, पाहिलं बी असेल. पहिला आता तुमचा आमच्याकडे नांदापूरला नेला होता की येडगे म्हणून तिने दादा येडगे. बरोबर. सुरुवातीला तिने नेला होता. म्हणजे तुम्ही असं म्हणजे डोळं झाकून काही घेतलेलं नाही. तुम्ही प्रत्यक्षरित्या सगळं पाहिलं, ह्या गोष्टी पाहिल्या. तुमच्यापासून नेलेले 15 शेतकऱ्यांना फोन केला असेल. हा, कोणी हा. पेरणी यंत्र नेले त्यांना, हा. कोणी ट्रॅक्टर नेलाय त्यांना. अच्छा. म्हणजे असं काय आम्ही लगेच आलोय आली तुमचं व्हिडिओ बघितले घेतलं यात हा. असं बी नाही. त्याचा रिझल्ट आम्ही 2 ठिकाणी जाऊन त्याचा डेमो बघितला. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही एकदम असं सगळीकडे चौकशी करून घेतली. हो 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 हो. धन्यवाद तुमच्या चौकशी बुद्धीला. तर महत्वाचं म्हणजे काय, माझंही तेच मत आहे शेतकऱ्यांना की आपलं तुम्ही सर्व चौकशी करून सगळीकडे पाहून ट्रॅक्टर घ्या. बऱ्याच काही शेतकरी अशी कमेंट पण करतात की काही माहिती नसतं पण उगाच करायची म्हणून कमेंट करायला काय हरकत नाही, पण ह्याची पूर्ण शहानिशा करा आणि मग तुम्हाला कमेंट करायला पूर्ण परवानगी दिली जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतर शेतकरी मित्रांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.